शेडमधील टेम्परेचर नियंत्रित करण्यासाठी आपण शेडच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने बोंद्रे शिवून बांधलेले आहेत। त्यावरती आपण साईडने ठिबक बांधलेले आहे व शेडच्या वर आपण ऊसाची पाचट टाकून त्यावरती स्प्रिंकलर जोडलेलं आहे। स्प्रिंकलरचं जे पाणी आहे पत्र्यावरचं ते आपण अशा पद्धतीने साड्या बांधलेल्या आहेत व ते खाली बोंद्र्यावरती वळवलेलं आहे, जेणेकरून जे पाणी सरळ आपलं वेस्ट जाणार होतं ते पाणी अशा पद्धतीने बोंद्र्यावरती पडतं व ते खाली अशा पद्धतीने पूर्णपणे बोंद्रे ओले होऊन बाहेरच्या बाजूला पडतं। यामुळे काय होतं, पूर्ण शेडमध्ये हवा खेळती राहते। खालून साईडला आपण अशा पद्धतीने बोंद्रे बाहेर बांधलेले आहेत, त्यामुळे शेडमध्ये हवा खेळती राहते व पूर्णपणे शेडमध्ये थंड राहण्यास मदत होते। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा।